गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याकडे नेहमीच एक चॅलेंज म्हणून भरपूर सारी कामं केली जात आहे. पण कितीही कामं केली तरी शरीर थोडं थकतं आणि शरीर देखील आराम मागत असतं. सो आजचा दिवस हा फक्त आरामाचा आहे. रोज रुटीन फॉलो करणं कधीच शक्य होत नाही. त्यामुळे कधीतरी रुटीनच्या व्यतिरिक्तही काहीतरी करायला हवं. चला त्यामुळेच माझी इथे निवांत सकाळ झाली. रोजच्या रुटीनमधून आहे ना थोडासा निवांत वेळ काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जवळपास रुटीनला सुट्टीच द्या असं तुम्ही म्हणू शकता. तसं तर काही होत नाही, पण आपण आहे ना ज्या काही गोष्टी करत असतो, डीप क्लिनिंग करत असतो, या सगळ्या गोष्टी आजच्या दिवस तरी थांबूया. आज मनासारखा दिवस जगायचा आहे. जसं की आज आपल्याला जे हवं ते सगळं काही निवांत सगळ्या गोष्टी असणार आहे. आणि हा जो काही रुटीन आपण म्हणतो की सुट्टी घ्या, तर हा आळस नसून हा आराम आहे. आणि आराम म्हणजे उद्यासाठी फुल एनर्जी असते. सो आजच्या दिवस तुम्ही मस्त मजा करणार आहे. आणि हा डे 6 चॅलेंजचाच भाग आहे. तुम्हीही जर गेल्या 8 दिवसापासून जर क्लिनिंग करत असाल तर तुम्हाला एक दिवस आराम करणं हे गरजेचंच आहे. जर महिनाभराचं चॅलेंज घेतलंय म्हणून तुम्ही महिनाभर काम केलं तर तुम्ही आजारी पडणार. त्यामुळे आठवड्याचा नंतर शेवटी एक दिवस तरी आराम हा असायलाच हवा. चला तर मग आजचा डे 6 चॅलेंज देखील आपण आनंदात कंप्लीट करणार आहोत. आराम करायचं म्हणजे काहीच काम करायचं असं नाही आहे, पण काम थोडंसं आपल्या पद्धतीने करायचं. म्हणूनच मस्त असा निवांत चहा एन्जॉय केला. आणि आपली पद्धत म्हणजे नेहमी सकाळी सकाळी छान असा गॅलरीत फेरफटका मारणं आणि आपली लावलेली झाडं जीवापाड जपणं हे पण आहेतच. आणि बघा बऱ्याचदा काय होतात, आमचे रो हाऊस आहेत आणि बघू शकतात आजूबाजूला असे लोक राहतात आणि आपल्या बऱ्याचदा कामामुळे गप्पा देखील मारणं होत नाही. आणि तसंच सकाळी इथे काहीसं झालं, मी गॅलरीत होते आणि शेजारच्याही आल्या आणि आमच्या दोघींच्या इथे गप्पा चालल्या होत्या. बऱ्याच वेळ गप्पा शेअरिंग या सगळ्या गोष्टी बायकांसोबत होतात ना, तसंच काहीसं झालं. आणि त्यानंतर मी लागले माझ्या पुन्हा कामाला. तर बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. आणि हे रोजच्या कामामध्ये त्या असो किंवा मी असेल, प्रत्येकाला सकाळी टिफिन, मुलांची धावपळ वगैरे सगळंच असतं. त्यामुळे कसं असं प्रत्येक वेळेस सगळं बोलणं होणारच आहे असं नाही आहे. पण एखाद्या दिवशी जर भेटलं की भरपूर अशा गप्पा होतात आणि गप्पा देखील ना काम करता करताच चालतं. आणि इथं तसंच काहीसं चाललं होतं. बोलता बोलता झाडं देखील त्या मला सांगत होत्या आणि मी त्यांना आम्हाला दोघींनाही झाडांची खूप आवड आहे. सो भरपूर अशा गप्पा झाल्या आणि म्हटलं चला वरती ज्या कामासाठी आलो आहे ते करूया. तुळशीला पाणी घातलं आणि त्यानंतर बाकीची सगळी झाडं होती ना ती बघण्यात मला खूप जास्त आनंद आहे. रुटीनच्या वेगळं वागणं म्हणजे नक्की काय, तर आपल्या आवडीच्या गोष्टी करणं हेच. आणि माझी आवडती गोष्ट आणि माझा आवडतं जर काही असेल तर ती ही ग्रीनरी जी तुम्हालाही बऱ्याचदा बघायला मिळते. इतकी सगळी झाडं लावली ना, तिथं आल्यानंतर आनंदच मिळतो. इतका भारी वाटतं. आणि आपण जसं आपल्या मुलांना वाढवतो ना तसंच या झाडांना देखील वाढवत असतो. त्यामुळे त्याचं ना रोज नक्की काय झालं हे बघायला नेहमी एक उत्सुकता लागून राहिलेली असते. झाडांना वाढण्यासाठी ऊन, पाणी या दोन्हींचीही गरज असते. त्याचमुळे ना आपल्यालाही पुढे जाण्यासाठी कधीतरी ना थोडंसं मागे येण्याची गरज असते. मागं येणं म्हणजे काय, तर एखाद्या दिवशी निवांत राहणं किंवा थोडासा आराम करणं. आराम म्हणजे आळस नाही, पण आहे ना मागे येण्यासाठी थोडासा आराम केला तर एक नवी ऊर्जा मिळते. आणि याच ऊर्जेने आपण दुप्पट जोमाने काम करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? आराम करणं म्हणजे आळस तर असं अजिबात नाही आहे. वाघही जेव्हा त्याला मोठी झेप घ्यायची असते ना त्यावेळेस तो 4 पावलं मागे येतो. तर आपल्याला सुद्धा एखाद्या दिवशी आराम करायला काय हरकत आहे. आणि बघा ना, बघता बघता मस्त हे झाडं म्हणजे जी कटिंग होती ती 2 महिन्यापूर्वी आणलेली आणि ती लावली, ती आली सुद्धा. याचा खूप जास्त आनंद मिळत होता. बऱ्याचदा कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आणि आजही थोडंफार काही तसंच आहे.
आणि बघू शकता त्यामुळे ना म्हणजे मी तरी आयब्रोज करण्यासाठी 2 ते 3 महिन्यातून जाते, पण अप्पर लिप्स आहे ना 3 महिन्यापर्यंत भरपूर अशा वाढतात. त्यामुळे हे छोटंसं मिशोवरनं मी मागवलं होतं आणि रेझर आहे आणि त्याने खूप छान पद्धतीने थोडे थोडेच आलेले जे काही अप्पर लिप्सला केस असतात ते छान असे ट्रिम होतात. सो घरगुती आपण हे थोडंसं जरी सेल्फ केअर केली ना तरीच थोडंसं वेगळं वाटतं. बऱ्याचदा काय होतं, आयब्रोज वाढले, अप्पर लिप्स वाढले, आपण ज्यावेळेस समोर कोणाशी तरी बोलतोय त्यांचं सतत लक्ष आपल्याकडे जातं आणि आपल्याला समजतं अरे काहीतरी आपल्या चेहऱ्यामध्ये गडबड आहे आणि मग जाणवल्यानंतर आपला बोलण्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे थोडंसं मग म्हटलं चला असं नको व्हायला, किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळत असतात, मग त्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स देखील कमी होतो. सो त्यामुळे सेल्फ केअरची गरज तर आपल्याला असतेच. चला, आराम करणं किंवा रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं काही करणं, यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते जेवण किंवा स्वयंपाक. रोजचा भाजीपोळी करून खूप कंटाळा येतो किंवा त्याच त्याच गोष्टी खाऊन देखील कंटाळा येतो. म्हटलं चला आज वेगळी काहीतरी रेसिपी देखील झाली पाहिजे आणि म्हणून मी इथे ना चिकन बिर्याणी बनवायला घेतली, जी की माझ्या पद्धतीची. बिर्याणी आमच्याकडे सगळ्यांना आवडते, पण त्याचबरोबर ना खाण्यापेक्षा करण्याच्या गोष्टी मला खूप जास्त आवडतात. बिर्याणी असो किंवा कुठलीही रेसिपी असो, मला एकदा वाटलं ना की मला आज हे करायचं तर ते मी करूनच राहते. आणि बऱ्याचदा रेसिपी अशा फसतात आणि जोपर्यंत त्यांना मला जमत नाही तोपर्यंत मी तिचा मी ज्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते त्या टिप्स मी स्वतः देखील फॉलो करते. तर इकडे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि तोपर्यंत इकडे बाकीची तयारी देखील करायला घेते. झटपट बिर्याणी होती त्यामुळे बघा, दही घातलेलं आहे चिकनमध्ये, अर्धा किलो चिकनची बिर्याणी आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला, त्यानंतर जे तुम्हाला मी आधीच साहित्य दाखवलं होतं, कोथिंबीर, पुदिना, थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूण आणि या सगळ्याचे पाणी घालून छान पेस्ट केली. एकदम मस्त अशी टेस्ट येते. आणि नंतर लिंबू, हे सगळं एकत्र करून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं. अशी ना चिकन बिर्याणी करायची असेल तर तुम्ही जास्त वेळ जर मॅरिनेट केलं ना तर आणखीन सुंदर लागते आणि खूप भारी झाली होती. त्यानंतर कांदा टोमॅटो देखील कट करून घेतला. आता मसाला मी हा बिर्याणीचा घातलेला आहे, रेडीमेड मसाला, त्यामुळे मी वेगळा कुठलाही मसाला यामध्ये वापरला नाही. फक्त 1 चमचा लाल मिरची आणि हळद या ठिकाणी घातली होती. त्यानंतर कुठलाही खडा मसाला घातला नाही. आपण जर एक्स्ट्राचं काही गोष्टी घालायला गेलो की जे काही प्रमाण दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी फक्त अर्धा किलोसाठीचं प्रमाण दिलं होतं, आपण जर उगाच एक्स्ट्रा घातलं तर बिर्याणीची चव मात्र बिघडू शकते. फक्त थोडंसं तिखटसाठी मी घरगुती लाल तिखट आहे ते इथे ॲड केलं. कांदा छान परतवून घेतला, त्यानंतर टोमॅटो छान परतवला. बिर्याणीची खरी चव जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर तो तळलेला कांदा असतो ना त्यामध्ये असते आणि त्यामुळे एकसारखा कांदा टोमॅटो छान असा स्मॅश होईपर्यंत इथे तळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन, कोणीही बनवू शकतं ही चिकन बिर्याणी, एवढी सिंपल आहे आणि तितकी चवदार देखील. आणि आता असाही श्रावण लागणार आहे आणि श्रावण लागलं की आपल्याकडे सण वगैरे चालू होतात. एकदा श्रावण लागला की दिवाळीपर्यंत काय आमच्याकडे नॉनव्हेज बनत नाही, कारण की लगेच श्रावण संपला की गणपती झाले की नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सगळ्याच गोष्टी असतात. त्यामुळे म्हटलं चला आपणही खाऊया आणि घरातल्यांनाही खाऊन देऊया. सो मस्तशी तर बिर्याणीचा बेत केला. आणि हे सगळं करताना तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी आपण वेगळं काही क्लिनिंग करायला घेतो
त्यावेळेस किती आपल्या मागे धावपळ असते. पण मग चांगलं काहीतरी करून कोणाला खाऊ घालायचं आहे, त्यामुळे उगाच ती कामं पण नको काढायला आणि त्या दिवशी ना आपण पण एन्जॉय करूया. उगाच चिडचिड करत आपलीही कामं करायची, समोरच्यांना काहीतरी करून द्यायचं आहे म्हणून ते पण. त्यापेक्षा आपलाही तो दिवस रिलॅक्स ठेवायचा, आपणही एन्जॉय करायचं आणि समोरच्यालाही जे काही आपण त्यांच्यासाठी बनवतो आहे तेही एन्जॉय करू द्यायचं. म्हणून म्हटलं चला आजचा दिवस हा आरामाचा देऊया. मस्त आता छान चिकनला मस्त दुधाचं म्हणजे दही घातलेलं होतं, त्यातच ते थोडंसं 5-10 मिनटं छान शिजवलं. त्यानंतर भिजवलेला राईस घातला, पाणी घातलं, चवीनुसार मीठ बघून घ्या आणि त्यानंतर अर्धा तासासाठी छान मंद आचेवरती मी ते पातेल्यातच शिजवली आहे. आणि एवढी सुंदर बिर्याणी झाली होती ना, काय सांगू. आजचा दिवस माझा खरंच आरामाचा झाला. आता इतकी सुंदर बिर्याणी खाल्ल्यावर म्हटल्यावर एक झोप तर आलीच. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा माझा हा डे 6 चॅलेंज सगळ्यात भारी होता, काहीही न करण्याचा. चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, असं काहीतरी केलं की कोणाला वाढायची गरज